2024 या निमित्ताने सगळे गावकरी इथे पालखीसाठी आलेले आहेत। पालखी हा कोकणातला असा एक सण आहे, शिमगोत्सव। नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे, आपल्या घरात आज पालखी येणार आहे, तर आपण पालखी आणण्यासाठी चाललेलो आहे आपण। तर बघा इथे ताते आहे, भाऊजी वगैरे, अमर वगैरे, भाचा इकडे यश, हे बघा। तर आता आम्ही सर्व चाललेलो आहे तिकडे मामाची विहिरीकडे पालखी आणायला। आता आमच्या घरी आज पालखी येणार आहे, तर आपण जाऊयात आता पालखी आणायला। तर चला, उत्सव 2024 या निमित्ताने सगळे गावकरी इथे पालखीसाठी आलेले आहेत। पालखी हा कोकणातला असा एक सण आहे, शिमगोत्सव। या सणाला चाकरमानी मुंबईतून कोणत्याही परिस्थितीमध्ये कसा पण येऊन पोहोचणार। आज असा दिवस आहे की एरवी आपण देवाच्या दारी भेटायला येतो देवाला, आज देव आपल्या दारी भेटायला येतो। तो असा क्षण आहे हा, याचा आनंद आपण शब्दात नाही व्यक्त करू शकत। म्हणजे जो इथे येईल ना, अनुभवेल त्यालाच त्याचा आनंद कळेल। तर मी सगळ्यांना म्हणतो की तुम्ही प्रत्येकाने शिमग्यासाठी या गावाला, एन्जॉय करा, देवाचे आशीर्वाद घ्या, मजा करा। आज आपण सगळे इथे मंडळी आपल्या मंडळी आहेत बघा, बंधूच आहेत सगळे इकडे, आपले भावकीच आहे सगळे, हे सगळे आले ते आहे बघा। हे असे दमून भागून आले लोक बसते तिकडे, जो आपल्या आपल्या यथाशक्तीने देवासाठी खर्च करतो, देवाचे आशीर्वाद घेतो आणि सगळ्यांना देवाचे आशीर्वाद लाभतात। वर्षभर आपलं सगळं, नंतर पुढच्या वर्षी आतुरतेने, तेवढ्या आतुरतेने आपण देवाची वाट बघत असतो। तर सगळ्यांनी याचा आनंद घ्या। या मी सगळ्यांना आवाहन करेन, यावर्षी जे कोण आनंद असतील त्यांनी नेक्स्ट टाइम या आणि देवाचे आशीर्वाद घ्या आणि एन्जॉय करा। धन्यवाद। पुढे करतो। सगळी जी मंडळी आहेत, प्रेक्षक आहेत, ते सगळे आपल्या समोर आपल्याला सहकार्य करतायत। बरोबर आहे, त्यांच्या सहकार्याने आपण हे सगळं चाललोय। हे आपले भाऊ बंधू आहेत, बरोबर आहे, त्यांची आपल्याला सपोर्ट आहे, ते आपल्याला मदत करतायत। या पद्धतीने आपल्याला करायचंय। आता आपली पालखी बघ जाताना कशी आपल्या संध्याकाळी पालखी नाचवायची, आपली पालखी नाचते, आपला मानाचा देव, हा मान आपला आहे, आपल्याला राखायचा आणि तो शेवटपर्यंत आपण राखणार, अशी आमच्या बंधू बांधवांची सगळ्यांची अपेक्षा आहे। बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज इथे 40 डिग्री वातावरण आहे, हो बरोबर। पालखी बिना चपलीची न्यायला लागते, पायाला एवढे चटके बसतात, दुसरे असे पायाला फोड येतात, तरी पण एवढी आतुरता असते माणसांना, काय पण होऊन दे, पण पालखी आपल्याला खांद्यावरच न्यायचे आणि बिना चपलीचीच न्यायचे। एवढे आहे देवाचं महत्व आणि एवढ्या लोकांना आनंद द्यायचा। बरोबर। पांडुरंग सावजे पाटील, गेल्या 12 वर्षापासूनच्या नंतर मी आज गावी आलेलो आहे पालखीसाठी आणि इकडे आल्याच्या नंतर अत्यंत आनंद होत आहे, अत्यंत आनंद, उत्साही वातावरणात आपले गावचे मंडळी, ग्रामदैवत आणि आपले भावकीतले बंधू इथे येऊन खूप आनंद झाला आणि मुळात आपल्या गावच्या वेगवेगळ्या परंपरा, रूढी यांची जाणीव झाली। तसंच आपले भाऊबंधकी यांच्याबरोबर एक प्रकारचा आनंद वेळ घालवणं हे खूप मोठं आनंदाचं आणि प्रसन्न असं वातावरण आहे। तसेच आमचे दुर्गेवाडी गाव हे आमच्या एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे। कधीतरी सह्याद्रीच्या पूर्ण पर्वत रांगात इथे तुम्हाला दिसण्यात येतील। तुम्ही कधी यायचे असेल तर नक्की भेट द्या, आमच्या बहिरीच्या देवांना दर्शन घ्या, ते नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाळ्या टाळ्या। तर मित्रांनो, बघत असाल तर आता आपल्या बाईट दिलेले आहे बघा, सुनील पाटील, तसेच विकास जाधव आपले आणि पांडू आहे, आणि काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, खूप चांगलं व्यवस्थित समजवलेलं आहे आणि काही आपल्या गावातील गोष्टी सांगितलेल्या आहेत की कसं शिमग्याला यायचं, काय सगळं ते देखील आपल्याला यूट्यूबच्या मार्फत आपल्याला सगळं बघायला भेटणार आहे। तर बघा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर बघा, इकडे सगळे आपली मंडळी आहेत, अमित आहे, किरण आहे, संदेश वगैरे आहे, भाचा आहे, म्हणजे इथं खूप सारे असे मंडळी आपल्या भावकीतले, खूप भाऊ आहेत वगैरे सगळे इकडे बघा, खूप जण आहेत। तर आपण आता इथं पालखी घेऊन जाणार आहे थोड्याच वेळात, आणि पूर्ण आपण लास्टपर्यंत बघा। आणि आता आपण पालखी नाचवून वगैरे आहे तिकडे, सगळं कार्यक्रम लास्टपर्यंत बघा आपल्या चॅनलवरती। चला, व्हिडिओ देतो ना काय आकाश हे काय बरोबर नाही, दोघे एकदम द्यायला खायचं आधी पहिलं कोणाचं झालंय, म्हातारा काय करणार आक्षेप पाहिजे। पुणे आला तर पोरगा तर सप्त्याला शेट्टी सुट्टी नाही त्याला म्हणणार, अरे येतच नाही तो कधीच नाही। अरे तुला काय सांगू, आता मी चुकलो आता।
घ्या 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 हो घ्या हो घ्या हो घ्या हो घ्या अजून एक राऊंड येईल. दुसरा क्लास व्हिडिओ आहेत, प्रत्येक व्हिडिओ आहेत म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये कारण काय बघा काय लोकांना फक्त खायसाठी गावाला कोप झालाय. अन्न तर मागच्या वर्षाचा वाईट कोप झाला. शशाचा पाहिजे तो लय भारी बोलतो. बरेच जणी आले ना आता गाडीने घोडवणं आमच्या नाही काढला बघा ना जरा चल्ली नारळ दादा शिकवला राहतो ना त्याच्या फॅमिली मुलगा पण बाहेर शिकायला याच्या कुठे अमर राहतो आकाश पाटील मुलं मुंबईला तिकडे जातात मुलं जातात शाळेत आता मोठी आकाश तुमचा नाव हा सूर्या तिकडे मुंबईला गाडी बड्याच कामाना नोकरी चांगली तसा किरकारा सांभाळला समजा तो नाले तिकडे जाऊ दे बघायला आनंद येतो तिकडे आकाश स्टार तिची काय इच्छा आहे अजून शिल्लक
ऐकलंस काय आनंद पाटलाच्या बायकोची ती पूर्ण होऊ दे. आजूबाजूला 25 नारळ 100 पेढा आणि लग्न करायचं काही इच्छा आहे त्याच्या इच्छेला त्याचं काम आपलं पूर्ण होऊ दे. इच्छा पुरी होऊ दे. संभाळ माझे त्याला केशरी शर्ट नारळ कामधंदा करतात पण संभाजी टाकायला लागून नको माझी बाय परत तर पुढं काकूरमानी दोघं जण गाडी सांभाळलं मायरूसने राजपेठ नारळ संभाल कर नको माझ्या पोरगी मुंबईला आहे तिला बरं वाटत नाही नारळला त्याची पोरगी साठी आपल्या घडी घडी काय काय बारा गाड्या बाजू कर मी बात संभाळ दिला माझी बाय आज 25 नारळ आपल्या संजीवाला नारळ तोरण आणि सवाटे पेढे देईन आतवारे सर हे काय चला बरे आहेत ना एकदम मस्त
काय करायचं जाऊ दे पुढे गेली कोण हा तो माहिती ओळखीच आहे तो भेटला होता माड तोडायला भेटला वरती उचला ना हो सावकाश घ्या पुढे हे त्यांची जुनी वाट आहे ना जुनी वाट आहे किती लांब गेले ब तेवढे जवळ घेतोय पूर्ण जवळ करतो अमर आवाज आवाज अमर आवाज आमच्याकडनं पालखी गेलेली आहे आता आम्ही आता आमची बघा वस्तीची गाडी पण आलेली आहे टायमावरती लालपरीचं दर्शन करतोय आपण लाईव्ह बघा तर आता आपल्या इथं पालखी गेलेली आहे आणि इकडे बघा लालपरी चाललेली आहे बघा मस्त एकदम खूप सुंदर अशी आहे आता आमची पूर्ण वाडीतली सगळी आहेत सगळेजण आहेत आता निघालेत घरी जायला वगैरे कारण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर हे व्हिडिओ आपण इथेच थांबूया चला बाय बाय टेक केअर